तुमची आई जर असं करायला लागली हम्म, आणि हे करत असणार, त्यामुळे त्यांची शुगर वाढते. हम्म. जेवढे शुगर वाढलेले लोक आहेत हे दुसऱ्याची काळजी फार करणारे असतात. शुगर आणि काळजी हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणून मग बॅच मला असं म्हणतात डॉक्टर एडवर्ड बॅच की आधी मनाला निरोगी करा, शरीर आपोआप निरोगी होईल. म्हणजे हा अर्थात- जो मधुमेहाचा टाईप 2 प्रकार आहे, हम्म, तो मागे एकदा मी डॉक्टरांकडनं ऐकलं होतं की ओव्हर टेन्शन जेव्हा येस. माणूस घेतो हम्म. तेव्हा त्याला टाईप 2 हा मधुमेहाचा आजार होतो. हम्म. म्हणजे त्याचा संबंध मानसिक ताणाशी आहे. हो. आता पुष्पौषधी देऊन आपण डायबिटीस बरा नाही करू शकत किंवा तो हम्म. कंट्रोलमध्ये नाही आणू शकत. स्वादुपिंडांमध्ये जो बिघाड झालाय, स्वादू पेशींची संख्या कमी झालेली आहे, हम्म. त्याला आपण काही करू शकत नाही. हम्म. पण मानसिक ताण कमी करून हम्म. हा त्रास वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ओके. त्या व्यक्तीला जे ॲलोपॅथीची औषधं चालू असणार आहेत ती ठेवावीलाच लागणार आहेत चालू. हम्म. त्याचं आणि याचं काही इंटरॅक्शन होणार नाही. हम्म. त्याचं ॲलोपॅथीच्या डॉक्टरने जे काही औषधं दिली ती तुम्ही तशी कंटिन्यू करायचीच आहे. फक्त तुमची स्ट्रेस वाढू नये यासाठी पुष्पौषधी आहेत.